नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, आजच्या या भागामध्ये आपण स्टेटमेंट लेटर म्हणजे काय, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न, तसेच टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स याचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, तर आजच्या आपल्या लेक्चरची सुरुवात आपण स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय हे समजावून घेऊन करूयात. मित्रहो, साधारणपणे प्रत्येक स्टेटमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण पी, क्यू, आर आणि एस या प्रकारच्या लेटरचा वापर करत असतो. मित्रांनो, ही जी पी, क्यू, आर, एस ही लेटर्स आपण जी स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो, या लेटर्सला आपण स्टेटमेंट लेटर्स असं म्हणत असतो. आणि जर त्याला आपण डिफाइन करायचं ठरवलं तर आपण त्याला म्हणतो लेटर्स युज्ड फॉर द रिप्रेझेंटेशन ऑर लेटर्स युज्ड टू डिनोट लॉजिकल स्टेटमेंट आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण स्टेटमेंट लेटर्सची डेफिनेशन लिहून घेऊया. स्टेटमेंट लेटर्स, स्टेटमेंट लेटर्स, letters used to denote logical statements are called as statement letters. मित्रांनो, जसं की आपण आत्ताच बोललो, साधारणपणे लॉजिकल स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण पी, क्यू, आर आणि एस अशा प्रकारच्या लेटर्सचा वापर करत असतो. जनरली letters P, Q, R and S are used to represent logical statement. For example, P is 2 is the only even prime number. 2 is the only even prime number. और अपन दूसरं उदाहरण पाहूया. Q, students of science academy have better knowledge. तर मित्र हो, साधारणपणे अशा प्रकारे आपण लॉजिकल स्टेटमेंट्सला स्टेटमेंट लेटर्सच्या सहाय्यानं रिप्रेझेंट करत असतो. मित्र हो, आपण हे जे स्टेटमेंट लेटर्स जे आहेत, ह्या स्टेटमेंट लेटर्सला जर लॉजिकल कनेक्टिव्स, ज्यांना आपण कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन या सिम्बॉल्सने रिप्रेझेंट करतो. मित्र हो, जर आपण स्टेटमेंट लेटर्सला जर लॉजिकल कनेक्टिव्स
त्यांचे हे सिम्बॉल्स आपल्याला इथं दिसत आहेत. तर मित्रांनो, स्टेटमेंट लेटर्सला जर आपण कनेक्टिव्हच्या साह्यानं जर कनेक्ट केलं तर जो कंपाऊंड स्टेटमेंटचा जो आपल्याला फॉर्म मिळतो त्याचा जर आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणत असतो. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न्स हे प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स आणि लॉजिकल कनेक्टिव्ह असतात. मित्रहो, जर आपण स्टेटमेंट पॅटर्न्सला जर डिफाईन करायचं ठरवलं तर आपण त्याला असं डिफाईन करू शकतो. स्टेटमेंट पॅटर्न the proper combination of statement letters and logical connectives is called as statement pattern. मित्र हो, फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की P कंजंक्शन Q, तर P कंजंक्शन Q हा आपल्यासाठी काय झाला, एक स्टेटमेंट पॅटर्न झाला. कारण आपण इथं जे स्टेटमेंट लेटर्स आहेत P आणि Q यांना लॉजिकल कनेक्टिव्ह अँड चा सिम्बॉल म्हणजेच कंजंक्शन चा सिम्बॉलनं काय केलेलं आहे, इथं कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे P कंजंक्शन Q हा आपल्यासाठी काय झाला, एक प्रकारचा स्टेटमेंट पॅटर्न झाला. किंवा मी म्हटलं निगेशन P डिसजंक्शन Q, तर इथं निगेशन P डिसजंक्शन Q सुद्धा आपल्यासाठी एक स्टेटमेंट पॅटर्न झाला. मित्र हो, याच प्रकारे आपण P implies Q, Q डबल इम्प्लिकेशन, निगेशन P, हे सर्व जे आहेत यांना आपण स्टेटमेंट पॅटर्न्स असं म्हणत असतो. मित्र हो, हे जे स्टेटमेंट पॅटर्न्स असतात त्या स्टेटमेंट पॅटर्न्सलाच आपण प्रोपोजिशन असं सुद्धा म्हणत असतो. नोट, स्टेटमेंट patterns are also called as proposition. स्टेटमेंट पॅटर्न्सलाच आपण काय म्हणत असतो मित्रांनो, प्रोपोजिशन्स असं म्हणत असतो. आणि मित्र हो, हे जे स्टेटमेंट लेटर्स आहेत या स्टेटमेंट लेटर्सला आपण प्राइम कंपोनंट ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स असं म्हणत असतो. स्टेटमेंट लेटर्स are called as prime components of statement pattern. मित्र हो, तर अशा प्रकारे आपण इथं स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय आणि स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत म्हणजे काय हे समजावून घेतलं. मित्र हो, आता आपण स्टेटमेंट लेटर्स जे असतात यांचं डिफरंट कॉम्बिनेशन घेऊन जे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न्स मिळतात यांचे ट्रूथ टेबल जे आहेत याच्याबद्दल आता आपण थोडक्यात बोलूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत ट्रूथ टेबल ऑफ ए स्टेटमेंट पॅटर्न. मित्र हो, ट्रूथ टेबल ऑफ ए स्टेटमेंट पॅटर्न हा एक असा टेबल असतो की ज्या टेबलमध्ये एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी त्याचे जे प्राइम कंपोनंट्स असतात ह्या प्राइम कंपोनंट्सच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स पासून ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूजचा आपण एक टेबल बनवतो आणि त्या टेबलला आपण म्हणतो अ टेबल ऑफ
स्टेटमेंट पॅटर्न. मित्रहो, जर आपण याला डिफाईन करायला घेतलं तर त्याला आपण कसं डिफाईन करतो ते पाहूया. मित्रहो, a table which shows the possible truth values of statement pattern, a table which shows possible truth values of a statement pattern obtained by considering all possible combinations of truth values of its prime component is called as truth table of statement pattern. मित्रहो, कुठच्याही एखाद्या ट्रूथ टेबल मध्ये आपण नेहमी जे पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतात प्राइम कॉम्पोनंटचे आणि त्या पॉसिबल कॉम्बिनेशन्स पासून ज्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात त्यांना आपण एका टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करतो, त्याला आपण किंवा कन्स्ट्रक्ट करतो, त्याला आपण ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणत असतो. मित्रांनो, जेई, MST-CET आणि बोर्ड परीक्षा या तिन्ही एक्झामसाठी ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं या मुद्द्याला तुम्ही प्रॉपर पद्धतीनं समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रहो, एखादा ट्रूथ टेबल जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल, कन्स्ट्रक्ट करायचा असेल, तयार करायचा असेल तर आपण सुरुवातीला काही रूल्स जे आहेत हे ऑबे करणं फार महत्वाचं आहे. त्यापैकी जो पहिला रूल आहे तो म्हणजे असा, मित्रांनो, आपण जो गिवन स्टेटमेंट पॅटर्न असतो, ह्या गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकूण किती स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत ते अगोदर ओळखणं गरजेचं असतं. मित्रहो, साधारणपणे आपल्या बोर्ड परीक्षेला 2 किंवा 3 स्टेटमेंट लेटर्सचा समावेश असलेले ट्रूथ टेबल्स पाहायला मिळतात. तर ज्या जेई सारख्या एक्झाम आहेत, MST-CET सारख्या एक्झाम ज्या आहेत, यामध्ये आपल्याला 4 किंवा 3 ट्रूथ व्हॅल्यूज किंवा 4 किंवा 3 मित्रहो, ज्या आपल्या जेई, MST-CET किंवा इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात या एक्झाम मध्ये आपल्याला साधारणपणे 3 किंवा 4 स्टेटमेंट लेटर्स असलेल्या टेबलचा सुद्धा समावेश असू शकतो. तर सुरुवातीला आपण काय करत आहोत, त्याचे जे रूल्स आहेत ते पाहून घेणार आहोत. रूल क्रमांक 1, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकूण किती लेटर्स आलेले आहेत ते पाहावे. ओके, जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये केवळ 2 लेटर्सचा समावेश असेल तर आपण तिथं 2x2 P साठीच्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज आणि Q साठीच्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज अशा प्रकारे एकूण 4 रोज असणारा टेबल आपल्याला तिथं प्रिपेअर करावा लागतो. जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न्स मध्ये जर 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर 2x2 म्हणजे 8 लेटर्स असलेला ट्रूथ टेबल आपल्याला तिथे प्रिपेअर करावा लागतो. मित्रहो, आपण हे जे रूल्स आहेत हे रूल्स 1 by 1 समजावून घेऊयात. मित्रहो, पहिला रूल आहे, इनिशियली फाइंड आउट हाऊ मेनी स्टेटमेंट लेटर्स आर देअर इन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. दुसरा जो रूल आहे तो आहे, इफ अ गिवन स्टेटमेंट पॅटर्न कंटेन्स 2 स्टेटमेंट्स P and Q, then the truth table of a given statement pattern will have 2x2 rows as follows. मित्रहो, इथं जो टेबल आहे तो आपल्याला अशा प्रकारे प्रिपेअर करायचा आहे. यामधला जो पहिला P हे जे स्टेटमेंट आहे, मित्रांनो, या स्टेटमेंटसाठी आपण पहिल्या 2 ज्या व्हॅल्यूज असतात, पहिल्या 2 रोज मधल्या व्हॅल्यूज ह्या ट्रू, तर दुसऱ्या 2 रोज मधल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या FF अशा घेत असतो. म्हणजे पहिले 2 रोज TT आणि शेवटचे 2 रोज जे आहेत ते FF, म्हणून आपण P साठी TTFF. तर जो Q हा जो स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटसाठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स अशा व्हॅल्यूज घेत असतो. आणि मग पुढे जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला डिफरंट कॉलम जे आहेत ते इथं तयार करावे लागत असतात. मित्रहो, समजा आपण याचं एक उदाहरण घेऊयात. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर P इम्प्लिकेशन निगेशन Q. तर आपण याचा ट्रूथ टेबल जो आहे तो कसा तयार केला जातो आणि आपण त्याला कशा पद्धतीनं पाहायचं आहे ह्यात आपण इथं अभ्यासूयात. मित्रहो, इथं P आणि Q असे केवळ 2 स्टेटमेंट्स इथं आलेले आहेत. तुम्ही म्हणाल इथं निगेशन Q आलंय
तर मित्र हो, आपण निगेशन क्यू म्हणजे आपण कॉम्बिनेशन्स पाहत नाहीये तिथं, आपण ऍक्च्युअल काय पाहतो तर एकूण किती लेटर्स आहेत. किती लेटर्स आहेत? पी आणि क्यू. म्हणजे आपला जो ट्रूथ टेबल असेल, ह्या ट्रूथ टेबल मध्ये 2 into 2 म्हणजे 4 रोज असतील. किती रोज असतील? 4 रोज. मग ते जे रोज आहेत ते कशा पद्धतीने घेणार आपण? पी साठी नेहमी पहिले 2 ट्रू आणि नंतरचे 2 फॉल्स. ओके. क्यू साठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स अशा पद्धतीनं प्रिपरेशन करतो. मित्र हो, आता आपल्याला टेबल कशाचा तयार करायचा आहे तर पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू साठीचा. मित्र हो, आपल्याला टेबल तयार करण्यासाठी आपण पाहतो की आपल्याला हवे असलेले जे स्टेटमेंट आहेत ते आपल्याकडं कॉलमच्या फॉर्म मध्ये आहेत का. मग आपण चेक करणार, आपल्याकडे पी आहे का? हो आहे. आपल्याकडे निगेशन क्यू आहे का? निगेशन क्यू दिसतोय का आपल्याला एखाद्या कॉलम मध्ये? नाहीये. म्हणजे आपल्याला इथं सुरुवातीला निगेशन क्यूचा कॉलम तयार करून घ्यावा लागेल. तर मित्रांनो, एकदा का निगेशन क्यूचा कॉलम तयार करून घेतला की आपण मग पी आणि निगेशन क्यू ह्या दोन कॉलम साठी इम्प्लिकेशनचा रूल जो आहे तो आपण ऑबे करू शकतो. ओके. तर मित्रांनो, इथं आपण निगेशन क्यूचा अगोदर काय करून घेतो आहे? कॉलम तयार करून घेत आहोत. तर निगेशन क्यू म्हणजे क्यू या कॉलम मध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्यांचं आपल्याला आता इथं निगेशन घ्यायचंय. मग मित्रांनो, मला सांगा ट्रूचं निगेशन काय असतं? फॉल्स. फॉल्सचं निगेशन काय असतं? ट्रू. ट्रूचं पुन्हा निगेशन काय असणार आहे? फॉल्स. आणि फॉल्सचं निगेशन काय असणार आहे मित्रांनो? ट्रू असं असणार आहे. ओके. आता आपल्याला काय तयार करायचं आहे? पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी प्रेझेंट आहे, इम्प्लाइज हे एक कनेक्टिव्ह आहे, आपण याचा रूल यूज करणार आहोत, वापरणार आहोत. पी इम्प्लाइज निगेशन क्यू अशा पद्धतीचा स्टेटमेंट पॅटर्न आता आपल्याला मिळेल. परंतु इथं आपल्याला इम्प्लिकेशनचा रूल यूज करावा लागेल. मग मित्रांनो, आठवत आहेत का आपल्याला रूल सर्व? तर मी सगळे जे रूल्स आहेत ते तुम्हाला एकदा रिवाइज करून देतो. मित्रांनो, आपण कंजंक्शन साठी जो रूल यूज करतो तो असा, जर गिवन स्टेटमेंट मध्ये दोन्हीही स्टेटमेंट ही जर ट्रू असतील तरच त्यांचं जे कंपाऊंड स्टेटमेंट असेल ते कसं असेल? ट्रू असेल. अदरवाइज आपण तिथं फॉल्स असं कन्सिडर करतो. म्हणजे आपण रूल ठरवला टी टू टी, अदरवाइज फॉल्स. ओके. मित्रांनो, डिसजंक्शन साठी आपण जर गिवन दोन्ही स्टेटमेंट हे जर फॉल्स असतील तरच आपण त्यांचं कंपाऊंड स्टेटमेंट हे फॉल्स कन्सिडर करतो. अदरवाइज आपण तिथं ट्रू लिहितो. म्हणजे आपला जो रूल आहे तो असा आहे, फॉर डिसजंक्शन FF टू F, फॉर डिसजंक्शन FF टू F, अदरवाइज ट्रू. ओके. मित्र हो, जर इम्प्लिकेशनचा नियम आपण लक्षात घेतला तर इम्प्लिकेशन साठी आपण ठरवलेलं आहे की जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स तरच त्यांच्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स, अदरवाइज इट शुड बी कन्सिडर्ड ॲज ट्रू. म्हणून आपण रूल काय म्हणतो? इम्प्लिकेशन साठी पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, नाही तर ट्रू. ओके. मित्र हो, जो चौथा रूल आहे तो आहे डबल इम्प्लिकेशनचा म्हणजेच बाय कंडिशनलचा म्हणजेच इक्विव्हॅलन्सचा. या रूल मध्ये आपण असं ठरवून घेतलेलं आहे की जर गिवन दोन्ही स्टेटमेंट ही जर सिमिलर असतील म्हणजेच दोन्हीही ट्रू किंवा दोन्हीही फॉल्स असतील तर गिवन स्टेटमेंटचं जे कंपाऊंड स्टेटमेंट असतं हे आपण नेहमी ट्रू कन्सिडर करतो, अदरवाइज आपण त्याला फॉल्स कन्सिडर करतो. तर मित्रांनो, पाचवा आणि अत्यंत महत्वाचा रूल जो आहे तो आहे निगेशन साठीचा. निगेशनचा रूल जो आपण आत्ताच इथे वापरला की जर एखादं स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन हे फॉल्स होतं किंवा एखादं स्टेटमेंट हे जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन हे ट्रू होतं. ओके. तर मित्र हो, इथं आपल्याला इम्प्लिकेशन साठीचा रूल यूज करायचा आहे आणि इम्प्लिकेशनचा रूल सांगतो पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. मग आपण आता इथं कॉलम पी आणि कॉलम निगेशन क्यू ह्या दोन कॉलम्स साठी पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतोय हे आता आपण पाहूयात. तर मित्र हो, पहिला ट्रू पहा, आपण क्यू मध्ये पाहणार नाही आहोत, आपण पी आणि निगेशन क्यू ह्या दोन कॉलम्स मध्ये पाहणार आहोत. तर इथं पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स हा पहिल्याच रो मध्ये दिसतोय. पहा आपल्याला इथं पहिला ट्रू
दुसरा फॉल्स, म्हणजे आपला रूल जो आहे तो इथं अबे होऊ शकतो. ओके, रूल काय सांगतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, त्यामुळं हा रो हा फॉल्स झाला. ओके, त्यानंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतोय का आपल्याला, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही दिसत आहे, म्हणजे इतर सर्व रोज हे कसे होतील आपल्या इथं ट्रू होतील मित्रांनो. कसे होतील, ट्रू. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण काय केला, इथं पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू याचा ट्रूथ टेबल तयार करून घेतला. मित्र हो, आता आपण पाहणार आहोत की गिवन स्टेटमेंट मध्ये जर 3 लेटर्स आलेले असतील, किती, 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील, तर त्याचा नेमका स्टेटमेंट पॅटर्न जो असतो तो कशा पद्धतीचा असतो आणि अशा स्टेटमेंट पॅटर्न साठी ट्रूथ टेबल जो असतो तो कशा पद्धतीने बनवला जातो ते आपण अभ्यासूयात. मित्र हो, गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर आपण काय ठरवलंय की एकूण लेटर्स किती, 3, मग एका लेटर साठी किती ट्रूथ व्हॅल्यूज, 2, बरोबर आहे. 3 स्टेटमेंट लेटर साठी किती होतील, 2 into 2 into 2, म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत, 8 पॉसिबिलिटीज आहेत मित्रांनो. आणि म्हणून आपण जो तिसरा जो रूल आहे तो असा तयार केलाय, इफ अ गिवन स्टेटमेंट पॅटर्न कंटेन्स 3 स्टेटमेंट लेटर्स P, Q and R, then the truth table of the such statement pattern will have 2 into 2 into 2 equals to 8 rows as follows. मित्र हो, ते जे रोज असतात त्याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची हे फार महत्वाचं आहे. मित्र हो, जो P साठीचा जो कॉलम असतो, या P साठीच्या कॉलम साठी आपण पहिले 4 रोज हे ट्रू तर दुसरे 4 रोज हे फॉल्स घेतो. ओके, तर Q साठी आपण 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स अशा पद्धतीचे रोज तयार करून घेतो. तर मित्र हो, जो आपला तिसरा कॉलम जो असतो R, यासाठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स अशा पद्धतीनं रोज प्रिपरेशन करतो. पहा, P साठी पहिले 4 जे रोज आहेत हे कसे आहेत, ट्रू, आणि नंतरचे जे 4 रोज आहेत हे फॉल्स आहेत. ओके, Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स अशा पद्धतीनं. तर जो आपला R हा जो कॉलम आहे यासाठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स अशा पद्धतीचे रोज प्रिपेअर करून घेतो आणि मग आपला जो स्टेटमेंट पॅटर्न असेल तशा पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार करून घेत असतो. आपण याचं एक उदाहरण घेऊयात आणि ते जे उदाहरण आहे मी तुमच्या समोर ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ P कंजंक्शन Q डिजंक्शन P कंजंक्शन R. मित्र हो, जर आपण प्रॉपरली पाहिलं की इथं किती स्टेटमेंट लेटर्स आले आहेत, तर 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत, P, Q आणि R. मित्र हो, आता हे जे 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत याचा अर्थ असा की आपला जो हा ट्रूथ टेबल जो असेल ह्या ट्रूथ टेबल मध्ये 8 रोज असले पाहिजेत. किती रोज असले पाहिजेत, 8 रोज. परंतु मित्रांनो, तुमच्या डोक्यात एक प्रश्न असेल, रोजचं ठीक झालं, किती रोज आहे फाइंड आउट आपण करू शकतो, मग कॉलमचं काय. तर मित्र हो, कॉलम साठी अतिशय सोपा रूल आहे, तो आपण लक्षात ठेवायचा आहे. रूल असा आहे मित्र हो, जर गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती लेटर्स आलेले आहेत हे आपण सहज मोजू शकतो आणि किती लॉजिकल कनेक्टिव्ह आलेत हे पण आपण सहज मोजू शकतो. तर काय करायचं, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आलेले स्टेटमेंट लेटर्स प्लस लॉजिकल कनेक्टिव्ह यांची बेरीज करायची आणि तेवढे कॉलम बनवून घ्यायचे. आता इथं पहा, एकूण किती लेटर्स, P, Q आणि R. लेटर्स किती झाले, 3. ओके, आणि किती कनेक्टिव्ह झालेत मित्रांनो, पहा बरं, कंजंक्शन डिजंक्शन आणि पुन्हा कंजंक्शन डिजंक्शन आणि पुन्हा एकदा कंजंक्शन, म्हणजे एकूण किती झाले कनेक्टिव्ह, 3. कनेक्टिव्ह प्लस लेटर्स 3 + 3 6, म्हणून मी किती कॉलम बनवले, 1 2 3 4 5 6. ओके, तर कॉलम्स कसे बनवायचं हेही कळलं आणि रोज कसं बनवायचं हे देखील तुम्हाला आता समजलेलं आहे. तर आपण आता काय करूया, हा ट्रूथ टेबल तयार करून पाहूयात. तर मित्र हो, सुरुवातीला असेल आपला पहिला कॉलम P, दुसरा Q आणि तिसरा R. ओके, आता मित्र हो, जो P हा जो कॉलम आहे यामध्ये आपण ठरवल्याप्रमाणे पहिले 4 रोज जे आहेत हे आपण कसे घेणार आहोत, ट्रू. तर जे दुसरे 4 रोज जे आहेत हे आपण कसे घेणार आहोत मित्र हो,
फॉल्स घेणार आहोत. क्यू साठी आपण ठरवलंय की 2 ट्रू 2 फॉल्स अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. 2 ट्रू 2 फॉल्स, मग पुन्हा 2 ट्रू आणि मग 2 फॉल्स अशा पद्धतीनं. तर आर या कॉलम साठी आपण ठरवलं आहे की अल्टरनेटिव्हली आपण काय करणार आहोत, ट्रू फॉल्स घेणार आहोत. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके. आता मित्र हो, आपल्याला जो टेबल तयार करायचा आहे तो आहे या स्टेटमेंट पॅटर्नचा. मग आपण काय करतो, जो गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे, ह्या स्टेटमेंट पॅटर्न्सला आपण ब्रॅकेटच्या साह्यानं ते सेपरेशन केलेलं आहे. तर आपण एक एक ब्रॅकेट अगोदर कॉलमच्या फॉर्म मध्ये तयार करून घेतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे ब्रॅकेट मिळवावं लागेल. म्हणजे कोणतं ब्रॅकेट आहे मित्रांनो, ते पी कंजंक्शन क्यू. मग आपण सुरुवातीला पहिलं ब्रॅकेट मिळवूया, पी कंजंक्शन क्यू. मित्र हो, तुम्हा सर्वांना कंजंक्शनचा रूल माहिती आहे. जर दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. मित्र हो, आपण पी आणि क्यू ह्या दोन कॉलम मध्ये पाहणार आहोत, कारण आपला पी कंजंक्शन क्यू मिळवायचा आहे. मग मला सांगा, इथं कुठे 2 ट्रू दिसतायत, तर फर्स्ट रो मध्ये दिसतायत, सेकंड रो मध्ये दिसतायत. पुन्हा इतर ठिकाणी कुठे तुम्हाला दोन्ही ट्रू दिसतंय का? नाही. मग आपण काय करणार, हे जे दोन्ही रोज आहेत हे कसे लिहिणार आहोत, ट्रू लिहिणार आहोत. आणि इतर रोज मध्ये आपल्याला रूल प्रमाणे कॉम्बिनेशन दिसत नाही, त्यामुळं आपण तिथं फॉल्स लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत मित्रांनो, फॉल्स. ओके मित्र हो, आता आपला हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो तयार झालेला आहे. आता आपण दुसरा ब्रॅकेट तयार करून घेऊयात. दुसरा ब्रॅकेट काय आपला, पी कंजंक्शन आर. पी कंजंक्शन आर. ओके. तर मित्र हो, आता आपण पी आणि आर या दोन कॉलम्स मध्ये पाहणार आहोत. आणि या दोन कॉलम मध्ये आपला कंजंक्शनचा जो रूल आहे, दोन्ही ट्रू तरच ट्रू, हा आपण इथं यूज करणार आहोत. तर पी आणि आर मध्ये पाहूयात. दोन्ही ट्रू हो, पहिला आहे. दोन्ही ट्रू नाहीयेत. दोन्ही ट्रू हो, तिसऱ्या रो मध्ये आहे. नंतर दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, इथे देखील नाही, इथे नाही आणि इथे देखील नाही. म्हणजे पहिला आणि तिसरा हा जो रो आहे हा कसा येईल, ट्रू येईल. इतर सर्व रोज कसे येतील, फॉल्स येतील. तर पहिला रो ट्रू, तिसरा रो ट्रू आणि इतर सर्व रोज हे आपले कसे असतील, फॉल्स असतील. ओके. आता मित्र हो, आपल्याला पहिला आणि दुसरा दोन्ही ब्रॅकेट इथं मिळालेले आहेत. आता या दोन ब्रॅकेटसाठी आपण दोन कॉलम देखील तयार करून घेतलेले आहेत. आता या दोन्हींचं आपल्याला काय हवंय, डिसजंक्शन. तर आपल्याला हवंय पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन पी कंजंक्शन आर. ओके. म्हणजे आपला जो चौथा आणि पाचवा हे जे दोन कॉलम आहेत, या दोन्ही कॉलम मध्ये आपल्याला डिसजंक्शनचा रूल यूज करायचा आहे. मित्र हो, डिसजंक्शनचा रूल आपल्याला सर्वांना आठवतोय. डिसजंक्शनचा रूल आहे दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. मग आपण चौथा आणि पाचवा हा जो कॉलम आहे यामध्ये दोन्ही फॉल्स कुठे दिसत आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्र हो, सुरुवातीला नाही दिसत आहे, नंतर नाही, इथे देखील नाही, हो इथे आहे. डॉट करून ठेवला म्हणजे आपल्याला लिहिताना सोपं जातं. हो इथे देखील आहे, इथे देखील आहे, इथे देखील आहे आणि लास्टचा जो रो आहे तिथे देखील आहे. म्हणजे पहिले 3 जे रोज आहेत त्या ठिकाणी सोडून इतर 5 जे रोज आहेत तिथे आपल्याला फॉल्स मिळतंय. तर आपण मग तिथे ते अगोदर लिहून घेऊया. एफ 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 आणि एफ. ओके. मग इतर जे उरलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल मित्रांनो, ट्रू लिहावं लागेल. म्हणून आपण तिथं ट्रू लिहिलं. आता मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला जो हवा असलेला जो स्टेटमेंट पॅटर्नचा जो ट्रूथ टेबल आहे तो इथं मिळालेला आहे. मित्र हो, टेबल कसा फॉर्म करायचा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि एकूण टेबल जो असतो ह्या टेबलमध्ये किती रोज आणि किती कॉलम्स घ्यायचं हे देखील तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्व नियम जे आहेत ट्रूथ टेबल तयार करण्याचे ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय मित्रांनो. पहिला जो रूल आहे तो रूल आहे मित्रांनो, गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकूण किती स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत ते मोगा. ओके. मग मित्रांनो,
कुठल्याही एखाद्या ट्रूथ टेबलला तयार करण्यासाठी जे रूल्स ऑबे करायचे आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी रूल रिवाइज करतोय, एकदा व्यवस्थित पद्धतीने ऐका. पहिला जो रूल आहे तो आहे की गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे, ह्या गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकूण किती स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत ते मोजा. ओके. दुसरा रूल, जर गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 2 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर 2 into 2 इक्वल्स टू 4 रोज आपण तिथं तयार करून घेणार आहोत. जर आपण कॉलमच्या बाबतीत ठरवायचं ठरवलं तर एकूण स्टेटमेंट लेटर्स प्लस एकूण कनेक्टिव्ह यांची बेरीज करा आणि त्या बेरजे इतके कॉलम्स घ्या. ओके मित्रहो, जो तिसरा जो रूल आहे तो आहे गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर आपण तिथं 2 into 2 into 2 म्हणजे 8 रोज तयार करून घेणार आहोत आणि त्याच्या कॉलमसाठी पुन्हा एकदा तोच रूल, एकूण कनेक्टिव्ह प्लस एकूण स्टेटमेंट लेटर्स हा नियम आहे. मित्रहो, आपण अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल तयार करू शकतो. मात्र ट्रूथ टेबल तयार करत असताना आपण जर 2 by 2 चा जर म्हणजेच 4 रोज असणारा जर ट्रूथ टेबल तयार करत असू तर P साठी पहिले 2 रोज ट्रू आणि नंतरचे 2 रोज फॉल्स, तर Q साठी अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स घेणार आपण. आणि जर 3 लेटर्स असतील तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत, एकूण 2 into 2 into 2 म्हणजे 8 रोज असणारा टेबल तयार करणार आहोत. आणि अशा वेळेला आपण P मध्ये पहिले 4 रोज ट्रू, दुसरे 4 रोज फॉल्स, Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स अशा पद्धतीनं. तर R साठी आपण ट्रू फॉल्स अल्टरनेटिव्हली घेणार आहोत. मित्रहो, समजा एखाद्या ट्रूथ टेबल मध्ये जर n नंबर ऑफ लेटर्स आलेले असतील, n नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर आपण तिथं 2n इतके रोज तयार करून घेत असतो. अशा पद्धतीचं आपल्याला कधीही ट्रूथ टेबल तयार करायला भेटत नाही. परंतु जर तुम्हाला अशा पद्धतीचं कधी एक्झाम्पल लाईफ मध्ये आलं तर लक्षात ठेवा, n नंबर ऑफ जर स्टेटमेंट लेटर्स असतील तर किती रोज असतील त्याच्यामध्ये, 2n रोज असतील. ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये ट्रूथ टेबल जो असतो तो कसा तयार करायचा हे आता आपण पाहिलं. मित्र हो, आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचं असं स्टेटमेंट पॅटर्नचे टाइप्स. आपण काय अभ्यासतोय आता, स्टेटमेंट पॅटर्नचे टाइप्स. मित्रांनो, एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो ट्रूथ टेबल असतो, या ट्रूथ टेबलचा जो लास्ट कॉलम असतो, त्या लास्ट कॉलम मध्ये ज्या प्रकारच्या एंट्रीज आपल्याला पाहायला मिळतात, या एंट्रीज वरून आपण स्टेटमेंट पॅटर्नचे प्रामुख्यानं 3 टाइप्स पाडतो. त्यापैकी पहिला जो टाइप आहे तो म्हणजे टॅटोलॉजी. मित्र हो, जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो ट्रूथ टेबल असतो, या ट्रूथ टेबलचा लास्ट जो कॉलम आहे, या लास्ट कॉलम मधल्या ऑल एंट्रीज ह्या जर ट्रू म्हणजेच टी अशा असतील तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण टॅटोलॉजी असं म्हणत असतो. काय म्हणत असतो मित्रांनो, टॅटोलॉजी. आणि ह्या टॅटोलॉजीला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण स्मॉल टी हा सिम्बॉल यूज करत असतो. मित्र हो, जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो लास्ट कॉलम आहे, या लास्ट कॉलम मधल्या ऑल एंट्रीज ह्या जर फॉल्स म्हणजेच एफ अशा जर असतील तर मित्र हो, अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्ट्राडिक्शन असं म्हणतो आणि याला रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल सी हे लेटर यूज करतो. मित्रांनो, काही स्टेटमेंट पॅटर्न हे असे असतात की ज्याच्या लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज असतात, ह्या सर्व एंट्रीज ह्या ट्रूही नसतात आणि सर्व एंट्रीज ह्या फॉल्सही नसतात. म्हणजे तिथं मिक्स्ड टाइपच्या एंट्रीज म्हणजे ट्रू आणि फॉल्स दोन्ही एंट्रीज प्रेझेंट असतात. अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण कंटिंजेन्सी असं म्हणत असतो. तर मित्र हो, आता आपण बोलल्याप्रमाणे स्टेटमेंट पॅटर्नचे एकूण किती टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहेत मित्र हो. तर ते 3 टाइप्स कुठले हे सुरुवातीला आपण लिहून घेऊयात.
there are three types of there are three types of statement pattern. There are three types of statement pattern. Okay, first one, tautology. ओके मित्र हो, जो सेकंड वन जो आहे तो आहे कॉन्ट्रॅडिक्शन. मित्र हो, बऱ्याचदा आपण याला फॉलसी असं सुद्धा म्हणत असतो. ओके मित्र हो, जो तिसरा जो टाइप आहे तो आहे कंटिंजेन्सी. तर मित्र हो, एका टाइपचं नेमकं कशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन आहे ते आता आपण पाहूयात. मित्र हो, जो पहिला जो टाइप आहे टॉटोलॉजी, हा अत्यंत महत्वाचा टाइप आहे. टॉटोलॉजी. तर मित्र हो, ज्यावेळेस आपण एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करतो त्यावेळेला त्या ट्रूथ टेबल मधला जो लास्टचा कॉलम असतो, त्या लास्टच्या कॉलम मधल्या एंट्रीज ह्या टी किंवा ट्रू अशा जर असतील तर आपण त्याला काय म्हणतो असतो, टॉटोलॉजी असं म्हणतो. इफ all the entries in the truth table, in the last column of a truth table, in the last column of a truth table of a given statement pattern, are true, that is T. Okay, then such a statement pattern is called as tautology. ओके मित्र हो, टॉटोलॉजीला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण स्मॉल टी हा सिम्बॉल यूज करत असतो. We represent tautology by symbol small t. ओके मित्र हो, आपला जो दुसरा जो टाइप आहे तो आहे कॉन्ट्रॅडिक्शन. कुठचा टाइप आहे आपला? कॉन्ट्रॅडिक्शन. मित्र हो, आपण कॉन्ट्रॅडिक्शनला कसं बरं डिफाइन करूया? कॉन्ट्रॅडिक्शनलाच आपण काय म्हणतो? फॉलसी असं सुद्धा म्हणतो. तर मित्र हो, याला कसं डिफाइन कराल तुम्ही? पहा, इफ ऑल द एंट्रीज in the last column of a truth table of a given statement pattern are false. If all the entries in the last column, of a given statement pattern are false, that is F, then the given statement pattern is called as कॉन्ट्रॅडिक्शन. त्याला आपण काय म्हणतो मित्र हो? कॉन्ट्रॅडिक्शन.
किंवा त्यालाच आपण फॉलसी असं सुद्धा म्हणत असतो. We represent contradiction by symbol small c. ओके. आणि मित्रहो, जो आपला तिसरा जो टाइप आहे स्टेटमेंट पॅटर्नचा तो आहे कंटिंजेन्सी. याला अतिशय सोप्या पद्धतीने आपण डिफाइन करू शकतो. मित्रहो, आपण याला असं म्हणू शकतो, इफ all the entries in the last column of a given statement pattern are neither true nor false, then such a statement pattern is called as contingency. If all the entries in the last column of a given statement pattern are neither true nor false, that is, entries are of both types, then the given statement pattern is called as contingency. ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण स्टेटमेंट पॅटर्नचे एकूण 3 टाइप्स जे आहेत हे अभ्यासले. मित्र हो, आता आपण काय करूयात, हे जे स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या बाबतीत काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे तुम्हाला टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न जो आहे हा काय होईल इथंच क्लिअर होऊन जाईल, हा समजून जाईल. तर आपण काही उदाहरणं घेऊयात आणि त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करूया की गिवन स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन की कंटिंजेन्सी टाइपचा आहे तो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गिवन स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन की कंटिंजेन्सी आहे हे ओळखण्यासाठी काही एक्झाम्पल्स पाहूया. तर मित्र हो, आपला क्वेश्चन आहे, एक्झामाइन वेदर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजेन्सी. आणि यामध्ये आपल्याला एकूण 3 उदाहरणं इथं पाहायला मिळत आहेत. ओके. तर मित्र हो, यापैकी जे पहिलं उदाहरण आहे ते आपण सुरुवातीला सॉल्व्ह करून घेऊया. तर मित्र हो, आपलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे P implies Q implies P. ओके. मित्र हो, आपण जर सुरुवातीला पाहिलं ट्रूथ टेबल बनवण्याच्या अगोदर आपण त्याचे रूल्स आहेत ते एकदा रिवाइज करून घेऊ, म्हणजे आपल्याला काय होईल, ट्रूथ टेबल बनवणं सोपं जाईल. आणि एकदा का ट्रूथ टेबल बनवला की लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज पाहून आपण सहजपणे कॉन्ट्रडिक्शन, टॉटोलॉजी की कंटिंजेन्सी आहे ते ओळखू शकतो. तर आपला पहिला नियम होता की गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकूण किती स्टेटमेंट लेटर्स आहेत हे पहा. तर मित्र हो, इथं तुम्हाला P आणि Q असे 2 स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत. ओके. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न जो आहे याच्या ट्रूथ टेबल मध्ये एकूण 4 रोज येणार आहेत. ओके. मित्र हो, आता आपण दुसरा जो नियम आहे त्याचा वापर करणार आहोत. P साठी आपण 2 ट्रू 2 फॉल्स, तर Q साठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स वापरणार आहोत. आता मित्र हो, आपला तिसरा जो प्रश्न आहे, हा जो ट्रूथ टेबल असेल यामध्ये एकूण किती कॉलम येणार. तर मित्र हो, इथं किती कनेक्टिव्ह यूज केलेले आहेत 2, आणि किती लेटर्स यूज झालेले आहेत 2. म्हणजे हा जो ट्रूथ टेबल असेल त्या ट्रूथ टेबल मध्ये 2 + 2 म्हणजे एकूण 4 कॉलम असतील
हे आपल्याला इथं समजलेलं आहे. तर आपण मग सुरुवातीला 4 कॉलम आणि 4 रोज असणारा ट्रूथ टेबल आता आपण बनवून घेऊयात. तर मित्रहो, आपला पहिला जो कॉलम असेल तो असेल पी साठीचा आणि दुसरा कॉलम असेल क्यू साठीचा. ओके, जो आपला तिसरा जो कॉलम असणार आहे त्या कॉलम मध्ये आपण हा जो ब्रॅकेट आहे तो मिळवणार आहोत. कारण आपल्याकडे पी हा जो कॉलम आहे तो ऑलरेडी प्रेझेंट आहे, परंतु या ब्रॅकेटचा कॉलम आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपण सुरुवातीला काय बनवणार आहोत, क्यू इम्प्लाइज पी साठीचा कॉलम बनवणार आहोत. आणि मग आपला चौथा जो कॉलम असेल तो असेल पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी साठीचा. ओके, तर मग आपण पी साठी पहिले 2 ट्रू आणि दुसरे 2 रोज जे आहेत हे आपण फॉल्स घेतले. ओके, क्यू साठी आपण अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स घेतलेला आहे. ओके, आता मित्र हो, आपण तिसरा कॉलम तयार करून घेतोय क्यू इम्प्लाइज पी साठीचा. आणि आपला नियम असा ठरलाय की इम्प्लिकेशन साठी पहिला ट्रू दुसरा फॉल्स. मित्र हो, इथे एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला पहिला जो कॉलम आहे तो क्यू आहे. इथं आपल्याला पी इम्प्लाइज क्यू नकोय, आपल्याला क्यू इम्प्लाइज पी हवंय. म्हणजे आपल्यासाठी क्यू हा पहिला कॉलम होईल, तर पी हा काय होईल, दुसरा कॉलम होईल. तर मग आपण पाहूया क्यू मध्ये पहिला ट्रू आणि पी मध्ये पहिला फॉल्स कुठे दिसतोय. तर पी मध्ये आपल्याला क्यू मध्ये आपल्याला पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे. म्हणजे ही जी एंट्री असणार आहे मित्रांनो, ही कशी असणार आहे, आपली फॉल्स. आणि ज्या इतर एंट्रीज ज्या असणार आहेत ह्या कशा असणार आहेत, ट्रू असणार आहेत. इतर एंट्रीज कशा असणार आहेत मित्रांनो, ट्रू अशा असणार आहेत. तर मित्र हो, अशा प्रकारे आपला हा तिसरा कॉलम देखील तयार झालेला आहे. आता आपण जो आपल्याला हवा असलेला जो चौथा कॉलम आहे तो तयार करून घेऊयात. आता या कॉलम मध्ये आपल्याला काय हवंय, तर पहिला कॉलम पी आणि तिसरा कॉलम क्यू इम्प्लाइज पी या दोघांचं इम्प्लिकेशन हवंय मित्रांनो. म्हणजे पहिला कॉलम पी आणि तिसरा कॉलम या पहिल्या आणि तिसऱ्या कॉलमचं आपल्याला इम्प्लिकेशन हवंय. मग इम्प्लिकेशनचा पुन्हा एकदा तोच रूल, पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतंय ते आपल्याला पाहायचंय. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथे आहे का, नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये आणि इथे सुद्धा नाहीये. म्हणजे असा एकही कॉलम ना, एकही रो नाही की ज्यामध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स दिसत आहे. ओके, तर मग आपण काय करूया, आता आपण सर्व जे रोज आहेत हे आपल्याला ट्रू मांडावे लागतील. कारण आपला नियम काय, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, आणि असं आपल्याला कुठेही दिसलेलं नाही. त्यामुळं सर्व रोज हे कसे होतील, आपले टी अशा प्रकारचे होतील. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपण हा ट्रूथ टेबल इथं तयार करून घेतलेला आहे. जर आपण लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज पाहिल्या तर तुम्हाला काय आढळलं, सर्व एंट्रीज कशा आहेत मित्रांनो, टी अशा आहेत. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न जो आहे हा कुठल्या प्रकारातला आहे, टॉटोलॉजी या प्रकारातला आहे. तर आपण या टेबलला काय करूया, लाईन्स ड्रॉ करून कंप्लीट करून घेऊ. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला हा जो टेबल आहे तो इथे मिळालेला आहे. लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज ज्या आहेत ह्या सर्व एंट्रीज ह्या ट्रू आहेत आणि म्हणून आपण म्हणणार आहोत गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॉटोलॉजी. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. हा कसल्या प्रकारचा आहे मित्र हो, टॉटोलॉजी या प्रकारचा स्टेटमेंट पॅटर्न आहे. ओके, आता आपण दुसरं एक्झाम्पल जे आहे ते चेक करूयात. मित्र हो, आपलं दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे पी कंजंक्शन क्यू. ओके, कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू या टाईपचं.
ओके मित्र हो, सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत, किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. तर आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय पी आणि क्यू हे स्टेटमेंट लेटर्स इथं आलेले दिसत आहेत. मित्र हो, निगेशन वगैरे स्टेटमेंट लेटर्स नसतात. पी आणि पी क्यू आर एस असं पाहायचं आपल्याला. तर इथं किती स्टेटमेंट लेटर्स आहेत, 2. आणि किती सिम्बॉल आहेत मित्रांनो, लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आणि किती लेटर्स, 2. म्हणजे याच्यामध्ये किती कॉलम होते, सॉरी किती कॉलम होतील मित्रांनो, 5 अधिक 2 7. तर किती रोज होतील, 4. 4 रोज आणि 7 कॉलमचा आपला ट्रूथ टेबल असला पाहिजे. तर मित्र हो, सुरुवातीला आपला पहिला कॉलम असेल पी, दुसरा कॉलम असेल क्यू. ओके, आपला तिसरा जो कॉलम असेल तो असेल आपला पहिला ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू. ओके, त्यानंतर आपण हा दुसरा ब्रॅकेट तयार करून घेणार आहोत. दुसऱ्या ब्रॅकेटसाठी आपल्याला निगेशन पी चा कॉलम हवाय, त्यानंतर निगेशन क्यू चा कॉलम हवाय, त्यानंतर निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू हा कॉलम मिळेल आपल्याला. आणि मग सर्वात शेवटी आपल्याला अख्खं स्टेटमेंट जे आहे त्याचा कॉलम मिळेल. इथं मला लिहिण्यासाठी थोडीशी जागा कमी आहे, त्यामुळे मी इथं ॲरो दाखवतो. ओके, तर मित्र हो, आपला पहिला जो आहे तो काय असणार आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, क्यू साठी आपण काय लिहिणार आहोत, क्यू साठी आपण लिहिणार आहोत ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, अल्टरनेटिव्ह ट्रू फॉल्स. आता आपण पी कंजंक्शन क्यू, कंजंक्शनचा काय रूल आहे मित्र हो, कंजंक्शनचा रूल आहे दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाइज फॉल्स. मग दोन्ही ट्रू कुठे दिसत आहेत, फर्स्ट रो मध्ये, त्यामुळे हा ट्रू आणि इतर सर्व कसे होतील मित्रांनो, फॉल्स होतील. ओके, आता आपल्याला जो चौथा जो कॉलम आहे त्यामध्ये निगेशन पी हवंय, म्हणजे जो पहिला कॉलम आहे त्याच्या उलट. म्हणजे कसं होईल मित्र हो, ट्रूच्या ऐवजी फॉल्स, ट्रूच्या ऐवजी फॉल्स, फॉल्सच्या ठिकाणी ट्रू. ओके, अशा प्रकारे आपल्याला निगेशन पी हा कॉलम मिळाला. आता निगेशन क्यूच्या बाबतीत क्यू हा कॉलम आपल्याला निगेशनच्या फॉर्म मध्ये लिहावा लागेल, म्हणजे एफ टी अशा पद्धतीने. आता मित्र हो, जो आपला पाचवा जो कॉलम आहे तो पाचवा कॉलम म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5. पहा, सॉरी, सहावा कॉलम जो आहे तो कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5 या दोघांचं डिस्जंक्शन हवंय. काय हवंय मित्रांनो, डिस्जंक्शन. डिस्जंक्शनचा नियम काय बोलतो, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स कुठे दिसत आहेत, पहिल्या रो मध्ये, त्यामुळे हा काय होईल, फॉल्स. इतर सर्व एंट्रीज ह्या ट्रू होतील. ओके, आता मित्र हो, आपल्याला जे हवंय असा स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला हवा आहे. तर मग आपण, मला तिथे लिहिण्यासाठी जागा कमी आहे त्यामुळे मी आरो दाखवला, हे तुम्हाला मी मगाशीच बोललो. तर आता आपण काय करूया, कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 या दोन्ही कॉलमचं मला काय हवंय मित्रांनो, कंजंक्शन हवंय. काय हवं आहे, कंजंक्शन. तर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 यामध्ये मी काय चेक करणार आहे, दोन्ही ट्रू तरच ट्रू, कारण कंजंक्शनचा रूलच आहे आपला, दोन्ही ट्रू तरच ट्रू. कुठे दिसते आपल्याला दोन्ही ट्रू, नाही 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 नाही, एकाही ठिकाणी आपल्याला दोन्ही ट्रू दिसत नाही. म्हणजे ऑल एंट्रीज कशा होतील मित्र हो, फॉल्स होतील. आणि मग अशा प्रकारे आपल्याला हवा असणारा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा इथं ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. आता आपण काय करूया, याला लाईन ड्रॉ करूया अगोदर. मित्र हो, तुम्ही ट्रूथ टेबल पाहताय यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रूथ टेबल तयार करणं ही फार सोपी गोष्ट आहे. सुरुवातीला आपल्याला एकूण किती लेटर्स आलेत हे पाहायचंय, त्यानंतर आपण एकूण किती लॉजिकल सिम्बॉल जे आहेत हे यूज झालेत ते पाहतो. ओके, आणि मग किती लेटर्स किती सिम्बॉल्स यावरून किती कॉलम्स आणि किती रोज हे ठरवून घेतो. आणि मग तशा पद्धतीच्या एंट्रीज आपण इथं लिहित असतो मित्रांनो. जसं की तुम्ही आता एक 2 ते 4 एक्झाम्पल पाहिली, त्यामध्ये आपण त्या पद्धतीच्या एंट्रीज इथं घेतलेल्या आहेत. तर मित्र हो, हा अशा प्रकारे आपल्याला हवा असलेला ट्रूथ टेबल इथं तयार झालेला आहे. आणि मग आता आपण पाहणार की लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज आहेत ह्या कशा आहेत मित्रांनो, सर्व एंट्रीज ह्या फॉल्स आहेत. म्हणून गिवन स्टेटमेंट पॅटर्न हा काय आहे, कॉन्ट्राडिक्शन. गिवन काय कॉन्ट्राडिक्शन मित्रांनो, तर लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज कशा आहेत, फॉल्स आहेत. गिवन स्टेटमेंट पॅटर्न
इज कॉन्ट्रडिक्शन. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन. मित्र हो, आता आपण पाहणार आहोत आपलं तिसरं उदाहरण. मित्र हो, हे जे तिसरं उदाहरण आहे, या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला एकूण किती लेटर्स दिसत आहेत? 2 लेटर्स दिसत आहेत, पी आणि क्यू. आणि किती कनेक्टिव्ह दिसत आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. 2 लेटर्स, 5 कनेक्टिव्ह. म्हणजे एकूण किती कॉलम? 7. आणि किती रोज? 4. ओके, तर 4/7 चा हा आपला काय असणार आहे? ट्रूथ टेबल असणार आहे. तर आपलं एक्झाम्पल अगोदर लिहून घेतोय मी. निगेशन P, डिजंक्शन Q, डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ P, कंजंक्शन Q. ओके मित्र हो, सुरुवातीला काय करूया आपण? पहिला कॉलम P, दुसरा Q. आता आपण पहिला ब्रॅकेट तयार करण्यासाठी आपल्याला निगेशन P ची गरज आहे. त्यामुळे तिसरा कॉलम असेल आपला निगेशन P चा. नंतर चौथा कॉलम असेल आपला निगेशन P, डिजंक्शन Q. ओके, त्यानंतर आपला पाचवा जो कॉलम असेल तो असेल P कंजंक्शन Q चा. कारण निगेशन जोपर्यंत हा ब्रॅकेट मिळणार नाही तोपर्यंत त्याचं निगेशन मिळणार नाही. तर आपण P कंजंक्शन Q हा असेल आपला पाचवा कॉलम. सहावा कॉलम असेल निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. आणि मित्र हो, सातवा कॉलम हा टोटल स्टेटमेंट असेल. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला हा टेबल तयार करावा लागेल. तर मग आपल्या पहिली P ची एंट्रीज काय असतात मित्र हो? पहिल्या 2 रोज ट्रू, दुसऱ्या 2 रोज फॉल्स. इथे सुद्धा अल्टरनेटिव्ह ट्रू फॉल्स आपला रूल ठरलेला आहे. त्या पद्धतीनं निगेशन P कसा येईल मित्रांनो? फॉल्स ट्रू. ओके, आता हा जो थर्ड कॉलम आहे आणि सेकंड कॉलम यांचं डिजंक्शन हवं मित्रांनो. डिजंक्शनचा नियम काय बोलतो? जर दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स एंट्री कुठे दिसतात मित्र आपल्याला? सेकंड रो मध्ये. सेकंड रो काय होईल आपला? फॉल्स. आणि इतर एंट्रीज काय होतील? आपोआपच ट्रू होतील. ओके, आता मित्र हो, आपला जो पाचवा कॉलम आहे यामध्ये आपल्याला हवंय P कंजंक्शन Q. म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम यांचं कंजंक्शन हवंय. पहिला आणि दुसरा कॉलम यांचं कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल काय बोलतो मित्रांनो? दोन्ही ट्रू तरच ट्रू. दोन्ही ट्रू कुठे दिसत आहेत? 1 नंबरला. त्यामुळे हा काय होईल? ट्रू. आणि बाकीच्या एंट्रीज ह्या आपोआप कशा होतील? आता फॉल्स होतील. ओके मित्र हो, आता जो आपला सहावा जो कॉलम आहे, या 6व्या कॉलम मध्ये आपल्याला ह्या 5व्या कॉलमचं निगेशन हवं आहे. मग निगेशन हवंय तर मग याच्या उलट्या, म्हणजेच फॉल्स ट्रू. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपला 6वा कॉलम देखील आपल्याला मिळालाय. आता आपल्याला जो आपला तिसरा कॉलम, चौथा कॉलम आणि 6वा कॉलम या दोन्ही कॉलमचं काय हवंय? डबल इम्प्लिकेशन हवंय. काय हवंय मित्रांनो? डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय बोलतो? दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग आपण चेक करूया की दोन्ही ट्रू कुठे मिळत आहेत. दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहे. म्हणजे लास्ट जे 2 आहेत हे दोन्ही ट्रू आहेत. आपल्याला दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू घ्यायचंय, परंतु इथं TF आहे, FT आहे. म्हणजे दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स नाहीयेत. म्हणजे ह्या एंट्रीज कशा होतील? फॉल्स होतील. आणि जिथं दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स आढळतं तिथं आपण ट्रू लिहिणार आहोत. मित्र हो, जर लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज चेक केल्या तर काय आढळतंय तुम्हाला? लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज ह्या सर्व एंट्रीज ट्रू ही नाहीत आणि सर्व एंट्रीज फॉल्स पण नाहीत, मिक्स टाईपच्या आहेत. याचा अर्थ गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिन्जन्सी. आपण टेबल तयार करून घेऊया अगोदर. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला हा टेबल मिळालेला आहे.
आणि आपण काय म्हणणार आहोत इथं, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी. गिवन स्टेटमेंट पॅटर्न हा काय आहे मित्रांनो, इथं कंटिंजन्सी आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्र हो आपण एखादा ट्रूथ टेबल प्रिपेअर करून आपला स्टेटमेंट पॅटर्न जो आहे हा टॉटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता आपण अभ्यासणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न जो असतो ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर मित्रांनो आता आपण अभ्यासतोय लॉजिकल इक्विव्हॅलन्स. मित्र हो समजा आपल्याकडं ए आणि बी असे दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. ओके मित्र हो, जर ए या स्टेटमेंट पॅटर्नचा जो कॉलम आहे हा कॉलम जर बी या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलमशी आयडेंटिकल असेल तर आपण असं म्हणतो की स्टेटमेंट पॅटर्न ए आणि स्टेटमेंट पॅटर्न बी हे इक्विव्हॅलंट आहेत. काय आहेत, इक्विव्हॅलंट. आणि त्याला जर डिफाईन करायचं झालं तर आपण त्याला असं डिफाईन करतो, इफ द ट्रूथ टेबल्स ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर आयडेंटिकल, that is they have same kind of truth values, then the given statement patterns are said to be equivalent. मित्र हो जसं की आपण आता बोललो, समजा ए आणि बी हे दोन स्टेटमेंट पॅटर्न हे आयडेंटिकल आहेत, म्हणजेच त्यांच्या एंट्रीज ज्या आहेत त्या कॉलम्स मधल्या हे आयडेंटिकल आहेत, तर त्या दोन स्टेटमेंट पॅटर्न्सला आपण काय म्हणणार आहोत, इक्विव्हॅलंट म्हणणार आहोत. आणि त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हा किंवा हा सिम्बॉल यूज करतो. If the truth tables of statement patterns A and B are identical, then A and B are equivalent. In symbolic form, A is equivalent to B or A is equals to B असं आपण त्याला लिहित असतो. आपण याचं एक एक्झाम्पल घेऊया. Using truth tables, prove P conjunction Q is equivalent to negation of P implication negation Q. मित्र हो कुठचाही एखादा इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल इथं फार गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण याचा ट्रूथ टेबल तयार करून घेऊया. ट्रूथ टेबलचे रूल्स आपल्याला आठवतातच. पहिला रूल आहे एकूण किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. तर इथं पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत, म्हणजे रोज फिक्स झाले. किती रोज, 4. आता आपल्याला कॉलम्स ठरवायचे आहेत. किती कॉलम्स होतील मित्र हो, 1 2 3 आणि 4. 4 कनेक्टिव्ह आणि 2 स्टेटमेंट लेटर्स म्हणजे 6 कॉलम होतील आणि 4 रोज. तर तयार करून घेऊया ट्रूथ टेबल. पहिला कॉलम असेल पी साठी, दुसरा असेल क्यू साठी, तिसरा जो कॉलम असेल तो असेल पी कंजंक्शन क्यू साठीचा. ओके, त्यानंतर चौथा जो कॉलम असेल तो असेल निगेशन क्यू साठीचा, कारण निगेशन क्यू जोपर्यंत आपण तयार करणार नाहीत तोपर्यंत हा ब्रॅकेट तयार करता यायचा नाही. मग ब्रॅकेट तयार करून घेणार पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि मग आपण निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू हा जो कॉलम आहे तो तयार करून घेऊ शकतो. तर मित्र हो जो पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पी साठीच्या एंट्रीज दोन रोज ट्रू 2 रोज फॉल्स. ओके, त्यानंतर क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, अल्टरनेटिव्ह ट्रू फॉल्स. यानंतर पी कंजंक्शन क्यू, कंजंक्शनचा जो रूल आहे तो आहे दोन्ही ट्रूला ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर हे सर्व रोज बाकीचे फॉल्स होतील, पहिला रो हा ट्रू होईल. मित्र हो निगेशन क्यू, तर ह्या एंट्रीज आपल्याला निगेशन लिहायचं आहे एफ टी. ओके मित्र हो जो पाचवा कॉलम आहे त्यामध्ये पहिला कॉलम पी आणि जो चौथा कॉलम निगेशन क्यू आहे या दोघांचं इम्प्लिकेशन हवंय. इम्प्लिकेशनचा रूल काय बोलतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आपल्याला पहिली एंट्री दिसते, त्याच्यानंतर नाही नाही नाही, म्हणजे पहिला काय होईल फॉल्स होईल, इतर सर्व काय होतील ट्रू होतील. ओके मित्र हो जो सहावा जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला या ब्रॅकेटचं म्हणजे या कॉलमचं निगेशन हवंय, म्हणजे काय मिळेल ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके मित्र हो टेबल तयार झाल्यानंतर आपण प्रत्येक कॉलमला नंबरिंग देऊन घेऊया. 1
2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा आहे आपला 6. मित्रहो, इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करताना कॉलमला नंबरिंग करणं हे फार महत्वाचं असतं. मग आता आपण टेबल जो आहे तो तयार करून घेऊ. ओके, आपला टेबल प्रिपेअर झालेला आहे. तुम्ही पट्टीच्या साह्यानं हे आखून घेणं गरजेचं असतं. आपला टेबल हा अतिशय व्यवस्थित पद्धतीने दिसला पाहिजे, कारण रिप्रेझेंटेशन ही फार महत्वाची गोष्ट असते. तर मित्रहो, आता आपण काय करणार आहोत, आपला जो कॉलम नंबर 3 जो आहे हा कॉलम आणि कॉलम नंबर 6 ह्या दोन्ही कॉलमच्या एंट्रीज ज्या आहेत ह्या आयडेंटिकल आहेत का हे चेक करणार आहोत. पहा, पहिला ट्रू इतर 3 फॉल्स, पहिला ट्रू इतर 3 फॉल्स. म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 हे इथं आपल्याला आयडेंटिकल दिसत आहेत. बरोबर आहे. फ्रॉम द अबोव ट्रूथ टेबल, from the above truth table, column 3 and 6 are identical. Therefore, P conjunction Q is equivalent to negation of P implies negation Q. तर मित्र हो, अशा प्रकारे हा इक्विव्हॅलन्स आपला इथं प्रूव्ह झालेला आहे. तर इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्यासाठी आपण नंबरिंग करणं कॉलमचं आणि प्रॉपर पद्धतीने ट्रूथ टेबल तयार करून घेणं, तसंच योग्य त्या कॉलम मधल्या एंट्रीज आयडेंटिकल आहेत का हे चेक करणं फार महत्वाचं असतं. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण इक्विव्हॅलन्स चेक करतो. मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट लेटर्स, स्टेटमेंट पॅटर्न्स, स्टेटमेंट पॅटर्नचे टाइप्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि ट्रूथ टेबलचे रूल्स हे अभ्यासले. मित्र हो, आपण पुढील लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.2 अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया आपण आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. थांबूयात.